जसं की आपण पाहिलं पहिल्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पाचं आणि बुद्धांच्या दीक्षाभूमीचं दर्शन घेतलं, मस्तपैकी नाश्ता केला आणि नागपूरला आलं आणि नागपूरची संत्र्यांची मिठाई घेतली असं तर होणारच नाही। त्यानंतर आम्ही वर्धापासून 10 किलोमीटर अंतरावर सेवाग्राम येथे बापूंची कुटी आहे तिथे आलो होतो। तिथं खादी कपडा हा विकलाही जातो। हा कापसापासून पूर्ण धागा बनवला जातो। ह्या पद्धतीने हँड मशीनवर कापसापासून धागा बनवून आतमध्ये खादीचं कापड बनवलं जातं। तर इथं खूप सुंदर असं बापूंची रसोई घर होतं। तिथं सर्व विविध अशी भांडी होती, व्यवस्थित शूट करता नाही आलं। तिथं बापूंचं बाथरूम होतं। तिथे हे बाथ जुन्या पद्धतीचं होतं। ह्या चिक्कीवर आटा पिसला जात होता। इथे कपडे होते, बाचं जॉकेट, लाकडी पंखा, बाची साडी, बापूंचा कतान, अशी विविध प्रकारची बापूंची चदरे असे कापड होते। तर खूप सुंदर तिथं काही बघण्यासारखं होतं। जास्त काही शूट करता नाही आलं। आता नेक्स्ट पाहूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।